सईपर्यंत काहीतरी आज एक ओपनली सांगायला हरकत नाही. सईपर्यंत वेगळा मेसेज गेला की प्रसाद आणि ती आहे, तर सईने पिक्चर सोडला होता. ती म्हणाली समीर असेल माझ्या ऑपोजिट, हेच एक कारण आहे मी हा चित्रपट बघते. सई मी बरोबर बोलतो त्यामुळे. आणि मग सरांनी झालं सॉरी मी तुला वेगळा रोल दिलेला होता, पण सई सोडते पिक्चर तू नाही असल्यामुळे, त्यामुळे मग तू प्लीज करशील का. सो आय सेड ओके मी करतो पिक्चर. आणि त्यामुळे मध्यंतरी पण असं झालेलं होतं की रिहर्सलला किंवा रिडिंगला सॅमी आहे का नाहीये, मग मी बिझी आहे वगैरे असे पण काही प्रकार होते. त्यामुळे सई खूप एक्सायटेड होती. मी म्हटलं हे बोधवे असलं पाहिजे, मीही मग थोडासा एक्सायटेड झालो. पण जोकचं पण एवढंच सांगतो की सईचा मी प्रचंड मोठा फॅन आहे. मला जर मी नेहमीतलं सांगतो, हे 100 वेळा सांगितलं असेल, देवाने मला एक गुन्हा माफ केला समजा, तर मी सईचे डोळे चोरे. मी अगदी अर्ध्या फुटावरून काही इंचांवरून ते डोळे बघितलेले आहेत. आणि ते डोळ्यातून जे इमोट करते ते फार कमी अभिनेत्रींना जमतं. त्यामुळे माझी एक प्रचंड इच्छा, आमच्या हसरेत्रेमध्ये 2-3 वेळेला असे घेतलेले होते की रसिका माझी बायको असते आणि मी समीर चौगुले सेलिब्रिटी असतो. ते इतर जण विचारतात, अच्छा तुमच्या ह्यांचं शूटिंग आहे का, कुणाबरोबर आहे. ते म्हणते सई तामणकर बरोबर आहे. नाही 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 ती बायकोच माझी म्हणते, नाही नाही अजून त्या लेवलला ते पोहोचलेले नाही. असा एक पंच होता. हा, आणि अजून एक पंच होता की कुठे चाललात तुम्ही. असे मी कोल्हापूरला चाललोय, माझं एक शूटिंग आहे. कुणाबरोबर आहे. सई तामणकर. अच्छा म्हणजे आजोबांचा रोल आहे का तुमच्या, तिच्या आजोबांचा रोल आहे का. असा एक पंच होता. पण त्यावेळेला खरंच वाटलेलं नव्हतं. पण शेवटी गोस्वामी आणि मोठे ह्या विद्यापीठात ऍडमिशन घेतल्यानंतर अशा अनेक इच्छा आपोआप पूर्ण होतात. मला आधी त्यांनी एका कार्यक्रमात जज सुद्धा बनवलेला आहे, म्हणजे ती सुद्धा माझी इच्छा पूर्ण झालेली आहे. फक्त एकदा मी फ्रुट्स म्हणालो तेव्हा बोरं दिलेली होती. आपल्याला असं वाटतं ना कधीतरी जजच्या खुर्चीत आपण बसावं आणि अरे जरा असेम ओ फ्रूटला ना वगैरे असं म्हणावं. तसं एकदा काढलं तर ऊस आणि बोरं दिलेली होती. पण त्यांनी मला जज म्हणून येत आहे दादा असा एक मला मान दिला.